ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पवईत म्हाडा इमारतीत भीषण आग लागल्याची बातमी आहे। अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ही आग कशामुळे लागली, आतमध्ये माणसं अजून अडकून पडली आहेत का, याच्याबद्दलची ताजी माहिती येणं अपेक्षित आहे। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी अधिक माहिती देत आहेत। प्रशांत, प्रसन्न, ही जी इमारत आहे एनटीपीसी कॉलनी म्हणून ती ओळखली जाते। साधारणतः 19 नंबर ही इमारत आहे। पवईच्या तलावाला लागूनच आहे। अनेक अधिकारी राहतात अशी माहिती मिळते या संपूर्ण इमारतीमध्ये। 6:30 वाजताच्या दरम्यान या इमारतीच्या 12व्या मजल्यावर असलेल्या एका घराच्या एसी कंप्रेसरच्या इथून ही आग लागलेली होती आणि ही आग पसरत 7व्या मजल्यापर्यंत पोहोचली। आगीच्या ठिणग्या ज्या आहेत त्या इतर घरांच्या बाल्कनीवर पडल्या आणि त्यामुळे आग इतर घरांमध्ये देखील पोहोचली। मात्र घटनास्थळी 7 अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या होत्या आणि त्यांनी पूर्णपणे आता या आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे। सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाही, मात्र मोठ्या प्रमाणात संपूर्ण सामानांचं किंवा आतमधल्या घरातील जे फर्निचर आहे त्याचं नुकसान झालेलं आहे। अजून आगीवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि आता कुलिंग प्रोसेस जी आहे ती सुरू आहे। मात्र सुदैवाने कोणती जीवितहानी झालेली नाहीये। प्रसन्न, धन्यवाद प्रशांत। वेळोवेळी या घटनेसंदर्भातली ताजी माहिती घेत राहू। तुर्तास धन्यवाद।